Welcome students to Nitin sir's commerce classes, problem solving lecture. So today we are going to solve problem number 20. So let us see from the following trial balance of Riddhi and Siddhi. Trial balance of Riddhi and Siddhi. You are required to prepare trading and profit and loss account for the year ended 31st March 2019. This is the date of your trial balance and balance sheet as on that date after considering the additional information given below. Trial balance as on 31st March 2019. Trial balance as on 31st March 2019. बाळांनो पुढे जाऊयात. फर्स्ट आयटम स्टॉक. आता मी प्रॉब्लेम पहिल्यांदा वाचून घेणार आहे. स्टॉक, कॅपिटल्स, रिद्धी अँड सिद्धी, परचेसेस, वेजेस, कॅरेज इनवर्ड, सन्ड्री क्रेडिटर्स, बिल्स पेबल, कॅश इन हँड, इन्शुरन्स, सन्ड्री डेटर्स, बँक ओव्हरड्राफ्ट, कॅरेज आउटवर्ड, लँड अँड बिल्डिंग, फर्निचर, सेल्स, परचेस रिटर्न, सेल्स रिटर्न. मला कळतंय याचा अर्थ मला सेल्सला स्टार करावा लागणार आहे, बरोबर आहे. परचेस रिटर्न, सेल्स रिटर्न, रेंट, बॅड डेट्स, आरडीडी, डिस्काउंट, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, ॲडव्हर्टाइजमेंट, बरोबर आहे. खाली क्लोजिंग स्टॉक, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, डेप्रिशिएट, लँड अँड बिल्डिंग, इन्शुरन्स पेड इन ॲडव्हान्स, गुड्स ऑफ ₹3,000 डिस्ट्रॉयड बाय फायर अँड इन्शुरन्स कंपनी ॲडमिटेड, बरोबर आहे. कंपनी ते रिजेक्टेड झाले किंवा रिजेक्टेड द क्लेम फुल्ली. ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आता आपण काय करतोय नीट लक्ष द्या. सी आय एम गोइंग टू राईट द आन्सर्स फर्स्ट ऑफ ऑल. तर आपण आन्सर्स लिहूयात आता, पटपट लक्ष द्या. सो फर्स्ट आयटम काय बघा लवकर. फर्स्ट आयटम दॅट इज स्टॉक. काय स्टॉकचं उत्तर सांगा लवकर. ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड, कॅपिटल अकाउंट क्रेडिट साइड, परचेसेस ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड. देर आफ्टर बाळांनो परचेसला स्टार करावा लागणार आहे. वेजेस ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड, कॅरेज इनवर्ड ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड, सन्ड्री क्रेडिटर्स बैलेंस शीट लाइबिलिटी साइड, बिल्स पेबल बैलेंस शीट लाइबिलिटी साइड, कैश इन हैंड बैलेंस शीट एसेट साइड. हियर इट इज इंश्योरेंस P&L अकाउंट डेबिट साइड, सन्ड्री डेटर्स बैलेंस शीट एसेट साइड, बैंक ओवरड्राफ्ट बैलेंस शीट लाइबिलिटी साइड, कैरेज आउटवर्ड P&L अकाउंट डेबिट साइड, लैंड एंड बिल्डिंग बैलेंस शीट एसेट साइड, फर्नीचर बैलेंस शीट एसेट साइड. नाउ नेक्स्ट वन सेल्स ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड, परचेस रिटर्न लेस फ्रॉम परचेसेस, बरोबर आहे. परचेसला स्टार करायचं आहे, केलाय. सेल्स रिटर्न लेस फ्रॉम सेल्स, पुढे सेल्सला स्टार करायचा आहे, केलाय. रेंट बॅलन्स चेक करायचा रेंटचा बाळांनो पहिल्यांदा. इट इज 1,800 अँड इट हॅज क्रेडिट बॅलन्स. रेंटचा जो बॅलन्स आहे तो क्रेडिट बॅलन्स आहे. सो इफेक्ट सुद्धा क्रेडिट साइडला जाणार. P&L अकाउंट क्रेडिट साइड. बॅड डेट्स याला ओल्ड म्हणूयात, ट्रायल बॅलन्स मध्ये आलेत. ओल्ड म्हणजे फॉर्म्युला जाणार आहे. आरडीडी पुन्हा एकदा ओल्ड म्हणूयात, फॉर्म्युला जाणार आहे. डिस्काउंटला आता दोन बॅलन्स आहेत, 700 आणि 1000. सी 700 हा डेबिट बॅलन्स आहे, 1000 हा क्रेडिट बॅलन्स आहे. सो 700 P&L अकाउंट डेबिट साइड, 1000 P&L अकाउंट अँड क्रेडिट साइड. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस P&L अकाउंट डेबिट साइड. And last is advertisement, that is again P&L account debit side. So this is the trial balance. सगळ्यांनी नीट बघा बाळांनो, सगळ्यांनी नीट बघा, लवकर सांगितलंय. सगळ्यांनी नीट बघा. So are you ready with the answers of trial balance? Yes, we are ready. Come on, let us move towards adjustment part. ट्रायल बॅलन्स मधल्या प्रत्येक आयटमला एकच इफेक्ट होता.
नाउ विल स्टार्ट विथ ऍडजस्टमेंट्स. क्लोजिंग स्टॉक उत्तर काय असं सांगा लवकर बाळांनो. TCA बोले तो ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड, बैलेंस शीट एसेट साइड, आउटस्टैंडिंग एक्सपेंसेस वेजेस एंड ट्रैवलिंग एक्सपेंसेस. काय येणार उत्तर. ऍड इन एक्सपेंसेस, बैलेंस शीट लायबिलिटी साइड, वेजेसला स्टार करा, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेसला स्टार करा. पुढे डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग बाय 10% अँड फर्निचर बाय 5%. सो डेप्रिसिएशन उत्तर काय असं सांगा लवकर. लेस फ्रॉम ॲसेट्स. P&L अकाउंट डेबिट साइड. मग आता लँड अँड बिल्डिंगला स्टार करायचं पहिल्यांदा आपल्याला. फर्निचरला स्टार करायचे बाळांनो. देअर आफ्टर नेक्स्ट इज इन्शुरन्स पेड इन ॲडव्हान्स. फार सोपा प्रॉब्लेम आहे. लेस फ्रॉम इन्शुरन्स. बॅलन्स शीट ॲसेट साइड. इन्शुरन्सला स्टार करा बाळांनो. इन्शुरन्स नावाच्या आयटमला स्टार करा. पुढे नेक्स्ट गुड्स ऑफ ₹3,000 डिस्ट्रॉयड बाय फायर अँड इन्शुरन्स कंपनी रिजेक्टेड द क्लेम फुल्ली. दोनच इफेक्ट येणार आहेत. GGO ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड. इन्शुरन्स कंपनीकडून काहीच मिळालेलं नाहीये. 100% लॉस झालाय. बरोबर आहे. 100% आपला काय झालेला आहे. लॉस. सो सेकंड इफेक्ट P&L अकाउंट डेबिट साइड. सो हिअर एंड्स द ॲडजस्टमेंट्स. हिअर एंड्स द ॲडजस्टमेंट. बाळांनो आता आपण इकडे प्रॉब्लेम सोडवायची प्रोसिजर सुरू करतोय. सो यू नो द स्टेप्स. यू नो द स्टेप्स हाऊ टू सॉल्व द प्रॉब्लेम. प्लीज लक्ष द्या बाळांनो. प्लीज लक्ष द्या. प्लीज लक्ष द्या बाळांनो. प्रॉब्लेम मी सोडवतोय आता. फोकस फार गरजेचं आहे. प्रॉब्लेम तुम्ही वाचलाय, ॲडजस्टमेंटला स्टार केलेत, आता पोस्टिंग करायचंय. सी हाऊ इज इट. So we are going to solve problem. Please focus. Please focus. बाळांनो फोकस करा. बाळांनो फोकस करा. So this is your problem which we are going to solve. Problem number 20. Problem number 20 in the books of Riddhi and Siddhi. In the books of Riddhi and Siddhi. पुढे 31st March 2019. नीट लक्ष द्या बाळांनो. कॅपिटल अकाउंट दे हॅव नॉट गिवन प्रॉफिट शेअरिंग रेशो. सो इट इज इक्वल. नॉट गिवन देअरफॉर इक्वल. पहिल्या पार्टनरचं नाव आहे रिद्धी. सिद्धी, रिद्धी, सिद्धी. बरोबर आहे. नाउ अगेन इन द बुक्स ऑफ बॅलन्स शीट मध्ये रिद्धी, सिद्धी. 31st March 2019. फॉर्म्युला इज रेडी. चला आता वन बाय वन करूयात. काय दिसतंय बघा. आर यू रेडी. लेट मी जस्ट ॲडजस्ट फर्स्ट ऑफ ऑल. लगेच सुरू करतोय वन बाय वन. एक एक आयटम लिहायचं आहे. काय बघा लवकर.
सी एकदा स्क्रीन क्लिअर करतोय फक्त, प्लीज कोऑपरेट. सुरू करूयात. फर्स्ट आयटम स्टॉक. कुठे जाणार सांगा लवकर? ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड. स्टॉक कुठे जाणार सांगा लवकर? ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड. सो आई विल राइट 2 ओपनिंग स्टॉक. 2 opening stock and amount is 48,000. Amount is 48,000. Thereafter capitals, capital account च्या क्रेडिटला जातील आता ते. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. पहिल्याचं किती आहे? 50,000. रिद्धी 50,000. सिद्धी 30,000. So 2 items are over. 2 items are over. Come on, next one. That is purchases. That is purchases 22,500. Trading account debit side. Purchase ला स्टार आहे बाळांनो. Purchase ला स्टार आहे. सेकंड लाईन वरती लिहिणार मी 2. Purchases 22,500. एक ओळ सोडून द्यायचे. देअर आफ्टर नेक्स्ट इज वेजेस. ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड. ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड टू वेजेस. वेजेसला स्टार आहे बाळांनो. इनर कॉलम मध्ये लिहावं लागेल. इनर कॉलम मध्ये लिहावं लागेल. देअर आफ्टर कॅरेज इनवर्ड. ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड. Carriage inward amount is 1,000. Next, after carriage inward, sundry creditors, balance sheet liability side, 7th line. Sundry creditors 27,600. Thereafter next item bills payable, again liability side. Bills payable 20,000. 20,000. Thereafter cash in hand, asset side. 2850. Cash in hand 2850. Thereafter insurance 1200. P&L account debit side. स्टार आहे त्याला. इनर कॉलम इन्शुरन्स 1200. एक ओळ मोकळी सोडायला लागणार आहे. आफ्टर इन्शुरन्स देर इज डेटर्स 32,000. ॲसेट साइड. डेटर्स डेटर्सला ऍडजस्टमेंट नाही आहे इकडे. आउटर कॉलम 32,000. देर आफ्टर बँक ओव्हरड्राफ्ट, बॅलन्स शीट लायबिलिटी साइड. Bank overdraft amount would be 18,000. पुढे नेक्स्ट carriage outward 900. P&L account debit side. Two.
carriage outward 900. Next, land and building asset side, स्टार लँड अँड बिल्डिंगला बाळांनो 42,500. पुढे नेक्स्ट इज फर्निचर, next is furniture, inner column 38,700. एक और सोडा. नेक्स्ट सेल्स, ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड, सेल्स बाय सेल्स अमाउंट इज 47,000. एक लाइन मोकळी सोडायची आहे. स्टार आहे सेल्सला. देअर आफ्टर नेक्स्ट परचेस रिटर्न, परचेस मधून लेस करायचं आहे मायनस परचेस रिटर्न. बरोबर आहे. किती आहे बघा परचेस रिटर्न 500. सो आउटर कॉलम 22,000. thereafter next item is sales return, सेल्स मधून लेस करायचं आहे मायनस सेल्स रिटर्न. किती अमाउंट आहे बघा सेल्स रिटर्नची, इट इज 400. मायनस करायचं 0 0 0 10 10 मधून 4 गेले 6, कॅरीड 1 7 मधून 1 गेलाय 6. बरोबर आहे 4. So it would be 46,600. Thereafter next item is rent, P&L account credit side, fourth line by rent, and amount for rent would be 1,800. Thereafter next bad debts, these are the old bad debts. So they will appear into the formula. Old bad debts, how much it is? 300. New bad debts not given in the problem, nil. New RDD not given in the problem, nil. Minus old RDD, it is 350. So answer would be 300 minus 350 minus 50. When answer is negative, it will be credited to P&L account because there is profit. P&L account credit side, how much it is? 50. So I will write on the P&L account credit side by RDD note 50 rupees. After that next one is discount, P&L account debit side. To discount amount would be 700. This is discount allowed. And on the credit side by discount received. By discount received 1,000. Next traveling expenses, P&L account debit side. 250. Last advertisement.
It is 4150. It is 4150. Have you followed? So trial balance is over. Now let us move towards adjustment part. First adjustment is closing stock. This is the trading account. Credit side by शेवटून चौथ्या ओळीवर by closing stock it is 48700. Next balance sheet asset side, stock in trade, $48,700. Now next one, outstanding expenses, wages. वेजेस मध्ये लिहायचे ऍड आउटस्टँडिंग वेजेस अमाउंट वुड बी 700. टोटल 0,015 1,500. thereafter traveling expenses, they are outstanding, so here plus outstanding traveling expenses 200. Just a minute. So inner column 250 plus outstanding amount is 200. Total is 450. Total is 450. Next, depreciate land and building by second effect, balance sheet liability side. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस त्याच्यामध्ये वेजेस 700. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 200. टोटल आउटर इज 900. thereafter next, depreciate land and building by 10%. Amount would be 4250. करूयात मायनस लगेच 0,0,0,0,5 10तून 5 गेले 5, हातचा आला 1, 3, 5तून 3 गेले 2. इज इट राईट? 12तून 4 गेले 8, हातचा आला 1, 3, 38,250. काय सांगितलं बाळांनो? 38,250. आता कशावरती काढायचे? फर्निचरवरती काढायचे. मायनस डेप्रिसिएशन ॲट 5% इट इज. पहिल्यांदा 10% काढूया. 3870 डिवाइडेड बाय 2. बे के बे 92 18 बेत्रिक 6 बेपंचे 10 1935 मायनस करायचे. 10तून 5 गेले 5 राहतील. हातचा आला 1, 4, 10तून 4 गेले 6 राहतील. हातचा आला 1, 10, 17तून 10 गेले 7. हातचा आला 1, 2, 8तून 2 गेले 6. 3 3,
36,765. 36,765. Depreciation is our loss. P&L account debit side to depreciation. To depreciation. पहिलं कशावरती सांगा लवकर मला पटकनी. लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग वरती किती डेप्रिसिएशन आहे बघा लवकर. 4250. त्याच्यानंतर फर्निचर. $1935 टोटल घ्यायचे. 5 8 11 6 6185 इज द टोटल. बरोबर आहे. पुढे पुढे आता डेप्रिसिएशन झालंय. आफ्टर डेप्रिसिएशन देर इज इन्शुरन्स प्रीपेड. सो लिहिणार इकडे मायनस. प्रीपेड इन्शुरन्स अमाउंट वुड बी 300. बाहेर 900 येतील. बाहेर 900 येतील. बॅलन्स शीट ॲसेट साइड. प्रीपेड इन्शुरन्स. प्रीपेड इन्शुरन्स 300. गुड्स लॉस्ट ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड. सो इथे येणार आहे बाय गुड्स लॉस्ट बाय फायर 3000. गुड्स लॉस बाय फायर 3000. लॉस झालाय. P&L अकाउंट डेबिट साइड 100% लॉस आहे. 2 loss by fire 3000. Now we have to tally this problem. Now we have to tally this problem. Let us see how to tally. खूप सोपं असतं. पुन्हा एकदा लक्ष द्या. I am taking pencil with me. I am taking pencil with me. Just a minute, I will just clear out the display first. Let me clear the display first. Let us start taking totals. First credit total. काय ते बघा लवकर. 000 once again 0. 7 आणि 6 13. हात चाला 1. 8 आणि 1 9. 9 आणि 3 12. 12 आणि 6 18. हात चाला 1. 4 आणि 1 5. 5 आणि 4 9. So total would be 98,300. Now debit total. Come on 0. Once again 0. 5. पुढे 8 आणि 2 10 2 12. 2. हात चाला 1. 3 आणि 4 7. 72,500. सबस्ट्रॅक्शन करायचं आता. कमॉन 0 0. 13तून 5 गेले 8. हात चाला 1. 8तून 3 गेले 5. 9तून 7 गेले 2.
25,800 is the gross profit because credit side is greater. Credit balance called as gross profit. Difference on debit side. Tally करूयात. बाळांनो लक्ष द्या. 98,300 both sides. Answer 25,800 to transferred to profit and loss account. Let us move towards P&L account. Credit side by gross profit brought down. कोणत्या अकाउंट मधून आणले? ट्रेडिंग अकाउंट. $25,800. Again totals now. Credit total 0 5 0 0 8 8 8 16 1 2 2 1 3 and 5 8 2 28,650. Now debit total. Come on, 0 0 0 0 0 0 5 बरोबर आहे. नेक्स्ट पुन्हा एकदा 0 0 0 0 5 आणि 5 10 10 आणि 8 18 18 8 हातचा आला 1 2 2 आणि 1 3 3 आणि 4 7 7 आणि 7 14 14 आणि 6 20 आणि 3 23 23 आणि 7 30 आणि 2 32 2 किती आले 3 6 3 9 6 3 9 9 3 12 12 4 16 16 nothing is there, so total would be 16,285. बरोबर आहे. लक्ष द्या बाळांनो नीट. So totals are over. Now we want to make subtraction. We need to make subtraction from greater total. We are going to deduct smaller total. Here credit total is greater. It means there is credit balance which is called as net profit. Difference on the debit side. Come on. 16,285. 10 तून 5 गेले 5. हातचा आला 1 9. 15 तून 9 गेले 6. हातचा आला 1. 6 तून 3 गेले 3. 8 तून 6 गेले 2. 1 12,365 is the answer. Now total. We are going to close this. Credit total is greater. 28,650 both sides. Is it right? Now we have to find out the answer. It is 12,365. बरोबर आहे. 2 net profit carried down. Transferred to capital account. First is Riddhi, Siddhi, equal. So our answer is 12,365.
डिवाइडेड बाय 2, बेशक 12, 0 3, बे के बे 1 6, 82 16, 5, बरोबर आहे. पुढे बे दुने 4, पॉइंट, बे पंचे 10, again here also rounding up, answer is 6182.5, ratio is equal. If we take the total would be 12365, which is correct. Which is correct. Now राउंडिंग अप करायचंय बाय ignoring 0.5 and adding 0.5. So I would write like this. राउंड अप करतोय, 0.5 वाढवतोय, 6183 and next would be 6182. बरोबर आहे. आन्सर would be 12365. So these are my answers. I will write in the P&L account 6183 for Riddhi, 6183, दुसऱ्यासाठी 6182, total would be 12365. Have you followed? So P&L account is ready. P&L account is ready. कळतंय का तुम्हाला बाळांनो? Now let us move towards capital account. So that is the net profit. P&L account debit side, capital account credit side. आता इथे येणार आहे बाय नेट प्रॉफिट ब्रॉट डाउन. P&L मधून आणले 6183, सेकंड 6182, टोटल्स 56,183, 56,182. Debit totals 0, 0, 0, 0. Final answers 56,183, 56,182. क्लोज करतोय, नीट लक्ष द्या. मोठी टोटल 56,183, 56,182, see how I am closing the accounts. Carried down, taken to balance sheet liability side. Answer 56,183, 56,182. Is it correct? Is it correct? बाळांनो नीट लक्ष द्या. It is 36
Not 56. $36 182. Here also same. $36. Now it is $36. $36. Here also 36. $36 182. Is it right? So 56 183 and 36 182. बरोबर है क्या? Take to the balance sheet liability side. Take to the balance sheet liability side. डिस्प्ले थोड़ा सा पूछते हैं, प्लीज कोऑपरेट. लाइबिलिटी साइड, पार्टनर्स कैपिटल, पहिलं कोण आहे? रिद्धी. सिद्धी. $56 183. $36 182. बरोबर आहे. नीट बघून घ्या बाळांनो, नीट बघून घ्या बाळांनो. We have to take the totals. 5 8 8 1606. हातचा आला 1 3 365 6 6 12 9 92,365. Now we have to take the final total. See how is it? 5/5 बरोबर आहे. पुढे 6 606 9 9 9 6 15 3 1808. हातचा आला 1 8 1 9 9 7 16 17 18 8. हातचा आला 1 1 1 2 2 2 4 9 6 6 9 15. 1,58,865 is the answer. Check the asset side. Come on 0 5. Come on 5 5 5 10 10 16 16 6. हातचा आला 1 3 1 4 4 7 11 11 आणि 7 18 18 आणि 2 20 20 आणि 8 28 28 8. हातचे किती आले 2 8 आणि 2 10 10 10 आणि 7 16 16 आणि 4 20 आणि 4 24 24 आणि 2 26 26 आणि 2 28 8. हातचे किती आले 2 2 आणि 4 6 6 आणि 3 9 9 3 12 12 आणि 3 15. 1,58,865. Now I will tell you the problem. Now I will tell you the problem. So 1,58,865. This is our next problem on final accounts which is tallied. बरोबर आहे. नीट बघा बाळांनो कसं केलं होतं. एक एक अकाउंट दाखवते. आता तुम्हाला फोटो काढायचे तर फोटो काढून ठेवू शकता.
आन्सर तुम्ही सोडवताना तुम्हाला उपयोगी पडेल. आय विल फर्स्ट शो यू P&L ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंट बघा बाळांनो सगळ्यांनी व्यवस्थित. फोटो हवा असेल फोटो घ्या. सो दिस इज युअर ट्रेडिंग अकाउंट. complete trading account. Just way of presentation must be beautiful. Now second, this is your profit and loss account. नीट लक्ष द्या बाळांनो कसं केलंय. Everything is cleared. Everything is made clear in the problem. Once you study solution in detail, you will get each and every point, because I have shown each and every calculation in detailed. This is our capital account. Please see the capital account. See how we have closed the problem. प्रॉब्लेम 24 तासच राहील. मी अजून काढलेले नाही आहेत पण आता काढणार आहे. बऱ्याच जणांचे मेसेज येत आहेत की सर आम्ही पाहतोय प्लीज कोऑपरेट करा म्हणून थांबलोय थोडासा. दिस इज द बॅलन्स शीट. प्लीज टॅलीड बॅलन्स शीट वी कॅन से. This is the tallied balance sheet. Is it right? So in this way we have solved one more problem of final accounts. Is that clear? सगळं एकत्र दाखवतो सोल्युशन. सी द बोर्ड. क्लास मध्ये असल्याचा फील. सी द बोर्ड. हा बोर्ड आपला चेक करा नीट. बोर्डचा तुम्ही फोटो काढून ठेवू शकता. मित्रांना दाखवू शकता. मैत्रिणींना दाखवू शकता. क्लास जॉईन करायला अपील करू शकता. काहीच प्रॉब्लेम नाही. तुमचा फायदा होतोय त्यांचाही करा. आयुष्यभर लक्षात ठेवतील. आयुष्यभर लक्षात ठेवतील. तुम्हाला कोणाचा तरी फायदा केल्यावरती आपला कधीही नुकसान होत नाही. बरोबर आहे. प्लीज सी द सोल्युशन. वन मोर सोल्युशन. सो दिस इज फॉर टुडे. थँक यू व्हेरी मच. आय एम गोइंग टू स्टॉप. थँक यू.